या पृथ्वीवर कित्येक देवी देवता, राजे महाराजे, ऋषीमुनी, विद्वान यांनी जन्म घेतला आणि आपल्या जीवन आणि विचाराने या पृथ्वीला संपन्न बनवले. परंतु या पृथ्वीवर ज्ञान आणि विज्ञान याला वेगळं वळण देणारे ते पहिले युगपुरुष बनले, ज्यांनी जन्म तर मानवाचा घेतला, परंतु त्यांना पदवी लोक महात्म्याची देतात, त्यांना दर्जा आणि सन्मान भगवानांचा देतात. पण मी गोष्ट करतोय सिद्धार्थ गौतम बुद्ध यांची. गौतम बुद्ध यांचा जन्म जरी भारतात झाला असेल तरी यांनी भारतच नाही तर संपूर्ण जगातील इतिहास, भूगोल, ज्ञान, विज्ञान याला संपूर्ण वेगळं बदलून टाकलंय. गौतम बुद्ध ज्ञानाची एक अशी मशाल बनवून उजारित झाले की जी सर्वप्रथम लोकांच्या मनात विचार म्हणून रुजू झाली, त्यानंतर त्यांचा जीवन बदलण्याची पद्धत बनली आणि त्यानंतर सर्वत्र धर्म म्हणून प्रज्वलित झाली. आपल्याला प्रश्न पडत असेल ना की गौतम बुद्धांचं कुळ काय, यांची जात काय, त्यांचा परित्याग, यांनी राजाचा त्याग कसा दिला आणि हे राजे होते तर कुठले होते, ह्या सर्वत्र आपल्याला प्रश्न पडत असेल आणि सर्वत्र हे प्रश्न आपण या सिरीजमध्ये पूर्ण करणार आहोत. तर गौतम बुद्धांबद्दल वाचायचं झालं, यांच्या संपूर्ण जीवन कथेबद्दल वाचायचं झालं तर यांचे अनेक खंड आहेत, अनेक विशिष्ट धर्म वेगवेगळे ग्रंथ आहेत आणि हे एका माणसाकडून वाचणं शक्य नाही. परंतु हे सगळं शक्य करून आणणार, या सगळ्या माहितीला एकत्र करणारं एक पुस्तक आहे धर्म, बुद्ध आणि त्यांचा धर्म, जे स्वयं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं. बाबासाहेबांनी ह्या सर्व ग्रंथांचा अभ्यास करून, या सर्व खंडांचा अभ्यास करून, कारण हे सर्व जे ग्रंथ होते, हे सगळे जे पुस्तक आहेत, खंड आहेत, ह्या अनेक जे यांचं गौतम बुद्धांबद्दलचं जे नॉलेज आहे, जे इतिहास आहे त्यांचा, हा अनेक खंडांमध्ये विभागित झालेला आहे आणि अनेक प्रचलित यांच्याबद्दल गोष्टी आहेत. परंतु बाबासाहेबांनी ह्याच गोष्टी याच्यात नमूद केलेल्या आहेत जे तर्काला पटेल, जे बुद्धाच्या शिकवणीला जे अनुसरून राहते, आणि त्यावर बाबासाहेबांनी पुस्तक लिहिले आहे, बुद्ध आणि त्यांचा धर्म. ह्या सिरीजमध्ये आपण गौतम बुद्धांच्या याच पुस्तकावरून आपण त्यांचा इतिहास जाणून घेऊ. तर आज आपण जाणूया की गौतम बुद्धांचं कुळ काय. असं म्हणतात की इसवी सन 6व्या शतकामध्ये ज्यावेळेस गौतम बुद्धांचा जन्म झाला, त्यावेळेस गौतम बुद्धांचा जन्म झाला होता. इसवी सन 6व्या शतकामध्ये भारत हा अखंड होता. ज्याप्रमाणे आपल्याला माहिती आहे आज भारत आपला वेगवेगळ्या देशांमध्ये जरी पसरलेला असला, जसा आता आपल्याला खंड झालेले आहेत भारताचे, जसे पाकिस्तान आहे, नेपाळ आहे, म्यानमार आहे, हे सगळे पूर्वी एकत्र होते, अखंड भारत होता. बांगलादेश, हे सगळं एका भारतामध्ये येत होतं. आणि त्यावेळेस सुद्धा भारत जसं हे राज्य आहे त्याच प्रकारे त्यावेळेस सुद्धा अखंड भारतामध्ये अनेक राज्य होते. परंतु हे जे राज्य आहे ना, यावेळेच्या पेक्षा खूप वेगळे होते. यातील 2 प्रकारचे राज्य होते तेव्हा. जसे त्यांचं नाव होते, 2 प्रकारचे राज्य होते. त्याच्यामधील एका प्रकारचे राज्य होते त्यांना म्हणायचे जनपद किंवा महाजनपद, आणि दुसऱ्या प्रकारचे राज्य होते त्यांना संघ म्हणायचे. आता यांच्यामध्ये डिफरन्स काय, यांच्यामध्ये फरक काय? तर जनपद आणि महाजनपद असे राज्य होते ना हे, की हे मोठे, क्षेत्रफळाच्या मानाने खूप मोठे, परंतु ह्यांची शासन पद्धती वेगळी होती. ह्या जे राज्य आहे, ह्या राज्यावर एकाच राज्याचा अधिकार राहायचा. पिढीने पिढी एकच राजा ह्याच्यावर राज्य करायचा. हे झाले, राज्य झाले की त्याच्यानंतर त्यांचा मुलगा, त्याच्यानंतर त्यांचा मुलगा, असं एकच राज्याचं राज्य राहत होतं. अशा राज्यांना जनपद म्हणत होते. आणि जे आकाराने मोठे होते त्यांना महाजनपद म्हणायचे. याचे उदाहरण होते अंग, मगध, काशी, कोशल, गांधार इत्यादी इत्यादी. असे जवळपास 16 की 17 राज्य होते. त्यानंतर येतात संघ किंवा गणराज्य. हे असे राज्य होते की ज्यामध्ये एका राज्याचं अधिपत्य नव्हतं राहत, पिढीनपिढी एक राजा नव्हता राहत. तर यामध्ये अनेक राजपरिवार होते आणि अनेक राजपरिवारामधून त्यांचा एक मुख्य राहत होता. हे मुख्य एकत्र बसत होते आणि त्यानंतर ठरवत होते की कोण राजा होईल. ज्याप्रमाणे आपल्या लोकसभेच्या निवडणुका होतात, विधानसभेच्या निवडणुका होतात, त्याप्रमाणे हे ठरवत होते की आता यावेळेस राज्य कोणाचा राजा, कोण राजा होईल. आणि यांचा कार्यकाळ डिफरंट राहत होता, ते इथे नमूद केलेलं नाही आहे. इतिहासकार सांगतात की ह्या राज्यांबद्दल जास्त यांचं लोकतंत्र कसं चालत होतं हे इतिहासात जास्त नमूद केलेलं नाही आहे. परंतु हे राज्य एकच राहत नव्हते, एकच राजा राहत नव्हता, पाळीपाळीने राज्य करत होते. आज याची झाली, काही कालखंडानंतर दुसऱ्या राज्याची होईल, काही कालखंडानंतर तिसऱ्या राज्याची होईल, असं ह्या राज्यामध्ये राहत होतं, असं ह्या राज्यांमध्ये राहत होते. त्यांना संघ म्हणायचे. ज्याच्यामध्ये पिढीनपिढी एकच राजा राज्य करत नव्हता, तर आळीपाळीने वेगवेगळे राजे राज्य करत होते. अशांचे उदाहरण येतात. पण अशा राज्यांना की नाही राजधान्या सुद्धा राहत होत्या. तर
ह्या राज्यांचं वर्णन जे आहे त्यांच्या राजधान्यासोबत केलं जातं. जसं शाक्यांची राजधानी कपिलवस्तू होती. कुशीनारा ही मल्लांची राजधानी होती. पिप्पलवन ही मौर्यांची राजधानी होती. आणि जी कोली हे जे राज्य होतं यांची राजधानी होती रामगाम. वैशालींची लिच्छवी ही राजधानी होती. अशा प्रकारे हे राज्य वर्णन केले जातात. आता सिद्धार्थ गौतम बुद्ध कोणत्या राज्याचे होते? तर सिद्धार्थ गौतम बुद्ध होते शाक्य राज्यांचे राजपुत्र होते, राजकुमार होते. आता सिद्धार्थ गौतमांना राजपुत्र का म्हणतात? तर ज्याप्रमाणे मी सांगितलं की हे राज्यांमध्ये, ह्या संघ राज्यांमधून ते येत होते, तर ह्या संघ राज्यांमध्ये एकच राजा राहत नव्हता. आळीपाळीने वेगवेगळे राजे राज करत होते. तर सिद्धार्थ गौतम बुद्ध हे शाक्य राज्याचे राजपुत्र होते. आता त्यांना राजपुत्र का म्हणतात? कारण शाक्यांचा त्यावेळी, ज्यावेळी सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचा जन्म झाला, त्यावेळेस त्यांचे वडील शुद्धोधन हे राजे होते आणि यांची ह्या राजावर राज्य करण्याची पाळी होती. आणि जे वेळेस हे राजे होते आणि त्यावेळेस त्या कालखंडामध्ये त्यांना पुत्र झाला सिद्धार्थ गौतम बुद्ध, त्यामुळे त्यांना राजपुत्र म्हणतात. असा त्यांचा इतिहास आहे. परंतु ह्या राज्याबद्दल जास्त सांगितलेलं नाही, इतिहासात जास्त नमूद केलेलं नाही त्याबद्दल. त्यामुळे आपल्याला इथले वेगवेगळे जे आहेत राजकीय घडामोडी, इथलं राज्य हे पूर्णपणे आपल्याला इतिहासात नमूद केलं नाही, त्यामुळे याची आपल्याला जास्त माहिती नाही आहे. तर असं हे त्यांचं राज्य होतं. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की त्या काळच्या राजांमध्ये कसं राज्य होतं, ह्यांचं कुळ काय होतं. हे पुढच्या ह्याच्यामध्ये आपण बघू की यांचे पूर्वज कोण होते.